आजी दिवस झाला धन्य सोनियाचा भला. तुकोबाऱ्यांच्या या शब्दामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिवस हा येतच असतो आणि तो काही काही दिवस असे येतात की ते सोन्याच्या रूपाने प्रगट होतात. सोन्याची उपमा दिलेली आहे. सोन्याची उपमा देत असताना माझ्या जीवनामध्ये आजचा दिवस भाग्याचा असणारा या ठिकाणी समस्त वारकरी संप्रदाय आणि एज्युकेशनतर्फे या ठिकाणी डेक्कन एज्युकेशनतर्फे जो काही एक दिवसीय हा कार्यक्रम विचार मंथन या ठिकाणी साजरं होत आहे. त्याकरिता मला आमंत्रित केलं व्यासपीठावर सन्माननीय उल्हास महाराज, आमचे बरोबर मित्र. खेळगडी म्हणले तरी हरकत नाही. आम्ही आळंदीला असताना एकत्र लहानपणी प्रमोद महाराज, उमेश महाराज, आमचे बंधू विठ्ठल महाराज, या आळंदीमध्ये आम्ही एकत्र खेळायचो खोलीवर. खेळगडी म्हणले तरी हरकत नाही. हे उमेश महाराज असले ते समोर आदरणीय अण्णा आहेत, नराई बाबा आहेत, आमच्या पंढरीचे मुलुक मैदान तोप ज्याला म्हणलं जातं पंढरपूरचे आमचे वीर महाराज, अन्य मान्यवरांचे त्यामध्ये अक्षय महाराज आहेत आणि सर्व मान्यवर जळगावचे आमचे जळगावकर संस्थानचे श्रीराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या समवेत पराग महाराज, चिन्मय महाराज, ते साळुंके महाराज असतील, अजून मला सगळ्यांची काही नावं परिचित नाहीत. तुकाराम महाराज चिंचोलीकर आहेत. हां हां काय ना शैलेश महाराज, हे सगळे या ठिकाणी मला आमंत्रित केलं. मला आमंत्रित का केलं हे मला माहिती नाही, कारण मी स्पष्ट बोलतो, कारण माझं हे व्यासपीठच नाही आहे महाराज. आणि माझ्या जीवनातला हा पहिला प्रसंग आहे. कुठलं तरी अध्यक्षपद मला आज पहिल्यांदा मिळालं. पराग महाराजांनी कोणता विचार केला आणि मला अध्यक्षपदाकरता निवड केलं ही मलाही माहिती नाही. पण माझ्या अल्पबुद्धीने जेवढं काही मला मनोगत पूर्ण करता येईल तेवढं मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. तुकोबाराच्या शब्दाच्या रूपाने सांगितलं की आजी दिवस झाला धन्य सोनियाचा भला. मला सोन्याचा दिवस आज वाटतो. या ठिकाणी आजचा विषय असणाऱ्या सत्रामध्ये ग्रंथ आणि ग्रंथाची उपासनाबाबत असणारी, यामध्ये उल्हास महाराजांनी अधिष्ठान ग्रंथ जे आहेत, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, तुकाराम महाराजांचा गाथा आहे. अन्य गाथा म्हणजे फक्त तुकोबाराचा गाथा असं त्याचा संबोध अर्थ नाही. गाथा म्हणजे अन्य सगळ्या संतांची गाथे त्याच्यामध्ये आहे. हत्ती के पाव में सबके पाव म्हणलं जातं. गाथा हा शब्द आला. त्या ठिकाणी उमेश महाराज सांगितले निवृत्तीनाथी निळोबरा ही परंपरा मानणारी आपली संप्रदायाची ओळ आहे. त्याच्यामध्ये जेवढे काही तुकोबारांनी नावं घेतली असतील संतांची, अधिक 2-4 अभंग तुकोबारांचे प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक संतांची त्यांनी नावं घेतलेली वगैरे वगैरे. अनेक संतांच्या चेहऱ्यातून देवमान्य संत आणि संत मान्य संत हे आपला संप्रदाय मानणारा आहे. त्याच्याकरता ज्या ज्या संतांनी या ठिकाणी त्यांचं वाङ्मय केलं, त्यांचे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले गेले, सहज बोलणे हितोपदेश या न्यायानं ग्रंथाच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला ती प्राप्त झाली. आणि त्या ग्रंथाचीच उपासना अधिष्ठान ठेवून सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहेत. त्यांना बाकीच्या ग्रंथांचा, बाकीच्या संतांचे काही ग्रंथ उपलब्ध असतील नसतील म्हणून सगळ्यात सर्वश्रेष्ठ नामदेवाने सुद्धा सांगितले नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी नेक तरी ओवी अनुभवावी. सर्वात श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी असणारी. अनेक प्रकारचे त्याला नावं आहेत वगैरे वगैरे, आपण पाहून घ्या. या ग्रंथाची उपासना करत असताना आणि ग्रंथोपजीवी हे अधिष्ठानात ग्रंथ असणारे त्या ग्रंथाची उपासना, आपलं ग्रंथ हेच जीवन आहे. आपल्याला जर जीवन जगायचं असेल तर त्या ग्रंथाकडूनच जगावं लागतं. ग्रंथामध्ये जे काही लिहिलं आहे त्या ग्रंथाच्या आधारे आपलं जीवन जगता येतं. आणि ग्रंथोपजीवी अशा प्रकारे ते ग्रंथ जगत असताना अनेक प्रकारची त्याच्यावर निष्ठा असणारी आहे. त्या ग्रंथाविषयी काही भावना, काही आदर. आणि तुकोबाराय स्वतः सांगतात की मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये त्या ग्रंथावर भावना ठेवली, आदर ठेवला, विश्वास ठेवला. आणि हे करत असताना तुकोबाराने ज्यावेळेस कीर्तनाला उभा राहिले, तुकोबाराय कीर्तनाला उभा राहत असताना काही पाठ केली संतांची उत्तरण विश्वास आदरे करून. तुकोबाराय म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये कीर्तन करायला उभा राहा, आरंभी कीर्तन करी एकादशी. पण आधी काहीच नव्हतं माझ्याकडं. म्हणली पाहुणे हा ग्रंथ करावे कीर्तन. त्या ठिकाणी ग्रंथाची उपासना करत असताना तुकोबारायांच्या आधी जे काही संत होऊन गेले
त्या संतांचे काही वाङ्मय होतं, ग्रंथ वाङ्मय म्हणा काही म्हणा, ते सगळ्या वाङ्मयाचा अभ्यास करत असताना मग ज्ञानेश्वरी असेल, भागवत असेल, नामदेवाचा गाथा असेल, अन्य संत जे जे होऊन गेले त्या संतांच्या काही पाठ केली, संतांची उत्तरे त्यांच्या शब्द आम्ही पाठ केले. आणि ते पाठ करत असताना तुकोबारा म्हणतात त्यावर विश्वास ठेवला. विश्वास आदरे करून या, ही तिन्ही प्रकार आपल्यामध्ये या ग्रंथाची उपासना करत असताना आज तागायत आपल्याला ते पाहायला मिळतात. वारकऱ्यांच्या निष्ठा कशी असावी पाहायचं असेल तर वारकऱ्यामध्ये जावं लागतं, फडकऱ्यामध्ये जावं लागतं. ज्या ज्या ठिकाणी अद्ययावत भजन चालू आहे त्या भजनामध्ये जर आपण गेलो तर वारकऱ्यांची निष्ठा त्या ग्रंथाविषयी असणारी, आदर असणारा कसा असतो बाबा आदर. ज्यावेळेस ते भजन सुरुवात होतं, आता आमच्याकडं महिना महिना भजन आहे, आमच्या फडवर आहे, धोंडोपंत दादाच्या मठात आहे, कबीर महाराजांच्या मठात आहे, शिरोळकर महाराजांच्या मठात आहे, अन्य ठिकाणी जिथं जिथं भजन आहे त्या त्या ठिकाणी भजन करत असताना ज्या कपाटामध्ये ते ग्रंथ ठेवलेले आहेत ते कपाट उघडत असताना पहिल्यांदा त्या कपाटाचं दर्शन करतात. मी आदर सांगतो बरं का त्याच्यावरचं. त्या कपाटाचं पहिलं दर्शन करतात. कपाट उघडल्यानंतर त्या पोथीची थप्पी लावलेली असते प्रत्येक ग्रंथाची, आणि ती थप्पी लावल्यानंतर त्या ग्रंथाकडे बघत असताना डोळे भरून येऊन त्या ग्रंथाच्या पहिल्यांदा पाया पडतात. तो ग्रंथ जो काढायचा आहे किंवा नामदेवाच्या भजनाचा अभंगाचा असेल, तुकोबऱ्याचं भजन असेल, त्या त्या संतांच्या भजनानुसार जे काही ठरलेलं असेल भजन, त्या संतांचा ग्रंथ हातात घेतल्या घेतल्या पहिल्यांदा त्याच्यावर मस्तक ठेवतात, पाया पडतात. तो ग्रंथ टेबलावर आणून ठेवल्यानंतर पाया पडतात, बाजूला सरकताना पाया पडतात. जे विनेकरी असतील ठोपावरमय होत असताना त्याच्यावर पहिलं नतमस्तक होतात. आणि पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे आजही तेवढे वस्त्र आहेत बरं का महाराज. एकेका ग्रंथाला कमीत कमी माझ्या हाताने मी 25 वस्त्र सोडलेले आहेत, माझ्या हाताने मी भजन करत असताना. आता कमी कमी होत गेले, पण पहिले 25 वस्त्र सोडावं लागत होती ग्रंथाची. आणि ते 25 वस्त्र सोडल्यानंतर मग तो गाथा समोर यायचा. पण प्रत्येक वस्त्र सोडत असताना त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस ते पाया पडत होते. पहिलं वस्त्र सोडलं परत पाया पडायचं, परत दुसरं सोडायचं, म्हणजे जवळजवळ 25 वेळा नमस्कार आपोआप होऊन जायचं. आणि परत तो ग्रंथ स्मरणात परत मस्तक ठेवायचं त्याच्यावर. त्याचे 2 भाग करायचे, एक इकडे ठेवायचा एक इकडे ठेवायचा, दोन्ही बाजूला ती नमस्कार करायची. अभंग म्हणत असताना पहिल्यांदा नमस्कार करून मग अभंग म्हणायला सुरुवात करायची. आणि अभंग म्हणून झाल्यानंतर परत एकदा त्याचा नमस्कार करायचा, मग बाजूला सारखायचं. किती वेळा नमस्कार होईल काय सांगता येतं. म्हणजे आदर त्याच्याविषयी, त्या ग्रंथाविषयी असणारा आदर त्या प्रकट होतो. की कपाट उघडल्यापासून, कपाट उघड्यावर सुरू केल्यापासून ग्रंथ परत कपाटात ठेवीपर्यंत, कपाटाला कुरूप लावल्यानंतर परत एकदा पाया पडून मग मागं सरकतात. त्याच्याविषयी आदर असणारा आदर आहे. त्याच्याविषयी पुढं भावना धोंडोपंत दादांचं म्हणणं असायचं की ग्रंथाचं वस्त्र काढायचं नाही, ज्ञानेश्वरीचं वस्त्र काढायचं नाही. का? आता हा लोक अपवाद आहे, काय असेल आपण ऐकलेल्या गोष्टी आहेत की आपल्या आईला लग्न केल्याचं पाप लागल मग तिचं वस्त्र काढायचं नाही ग्रंथावरचं, ज्ञानेश्वरीवरचं. आमचे पंजोबाई त्या काळात होते, परमपूज्य वैकुंठवासी पंढरनाथ बापू म्हणायचे त्यांना, पंढरनाथ नामदास. त्यांचं वय साधारण ते 9 वर्षाचं 10 वर्षाचं काहीतरी वय होतं, 8 वर्षाचं. त्या काळात त्यांची भावना अशी, वस्त्र काढायचं नाही. मग आमच्या बापाने सांगितलं, म्हणायचं की नामावने श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देऊन एकत्री उयो अनुभवी. पण ते वाचण्याकरता तिला उघडं तर लागलं ना, वाचावी ज्ञानाविषयी डोळा पाहावी पंढरी. हां, वाचण्याकरता तिला पाहावं लागल, करावं लागल. मग त्यांनी तेवढ्यातही ती कंठस्थ केली ज्ञानेश्वरी. अवघ्या 1-2 वर्षामध्ये काहीतरी कंठस्थ केली. त्याचा प्रकार असा झाला की परम आदरणीय सद्गुरू जोग महाराज पंढरपूरला असायचे 4 महिने चातुर्मासाला. आणि 4 महिने चातुर्मासाला असल्यानंतर चंद्रभागे घाटावर रुमाल धर्मशाळा आहे. आता ती विकली गेली, दुसऱ्याने आता ती घेतलेली आहे. पण त्या रुमाल धर्मशाळेमध्ये स्वामी असायचे, व्यंकटस्वामी, लहान असायचे त्यावेळेस, व्यंकटस्वामी वगैरे. आणि अन्य काही चातुर्मासाला राहण्याकरता जे काही साधक असतील ते साधक संध्याकाळी भगवंताची शयन आरती झाली की त्या ठिकाणी ते यायचे, थांबायचे. आणि रात्रीच्याला ज्ञानेश्वरी प्रवचन व्हायचे. बापू आमचे पंजोबा ज्ञानेश्वरीची ओवी सांगायचे आणि त्याच्यावर जोग महाराजांनी प्रवचन करायचे. कुठवर चालायचं, रात्री सुरू झालं की लोक काकड्याला निघून जायचे कुठून. रात्रभर त्यांचं ते ज्ञानेश्वरी प्रवचन चालायचं जोग महाराजांचे 4 महिन्यामध्ये. आणि त्यांची परंपरा मुखोद्गत कीर्ती आहे ना, उघडायची ठीक आहे, कंठस्थ म्हणजे इतका भाव त्याच्यावर असणारा, श्रद्धा असणारी, अधिष्ठान असणारे आपले ग्रंथ. आणि या ग्रंथाची उपासना करत असताना त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता अगदी त्यांचीच गोष्ट आहे की छातीवर ठेवून रात्र पारायण करायचे.
की बापू असे पारायण करायचे की ते पारायण करत असताना जरी झोप लागली तरी भगवान स्वतः त्यांचं पान आपोआप उलटून जायचं आणि पारायण रात्री झोपेत पारायण होऊन जायचं महाराज, पूर्णपणे पारायण होऊन जायचं रात्र. अशी त्यांची उपासना असणारी या श्रद्धे ग्रंथांची. आणि हे ग्रंथ आपल्याला मार्ग दाखवणारे आहेत. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते या संतांचीच या ठिकाणी. आता बराच वापोय उमेश महाराजांनी उल्हास महाराजांनी केलेलं आहे. तेवढं काही मला ते शास्त्र म्हणा काही म्हणा आम्ही काय शिकलोही नाही. त्यांनी मागाशी प्रमाण दिलं समर्थाची पोटीनं आम्ही जन्मलं करंटी. आमच्या इथं परमादरणीय विठ्ठलबाबा बोले आम्ही त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो, अगदी अंगाखांद्यावर खेळलो, पण त्यांच्याकडं ज्ञान कुठलं आम्ही काय प्राप्त केलं. आम्ही ज्ञान आम्हाला या ठिकाणी जर उभा केलं, पण मुळात पहिल्यांदा सांगितलं की मी ही माझं व्यासपीठच नाही. मी पहिल्यांदा या ठिकाणी उभा राहिलो, पण मला एखादं कीर्तन जर करायला सांगितलं 2 तिथं 3 नाही 4 तास मी कीर्तन करू शकलो असतो. पण असा काही विषय माझ्याकडे दिला आणि त्यातनं परत अध्यक्षपद दिलं. म्हणजे विषयही कळत नाही आणि विषयाची तयारी करण्याकरता या दोघांना विषय दिला. अध्यक्षाचं भाषण असं असतं की त्या विषयानुसार त्यांनी जे काही बोललं त्याच्यावर त्यांना परत सगळं बोलावं लागतं. पण तेवढी काही माझी पात्रता नाही दोघांच्या विषयावर बोलण्याची. त्यांनी त्यांच्या या ठिकाणी पद्धतीनं व्यवस्थितपणे सर्व काही मांडलेलं आहे. पण या ग्रंथाची उपासना करून आणि ग्रंथोपजीवी एवढंच सांगेन, या ग्रंथाची उपासना करून या ठिकाणी आपण स्वतः ग्रंथात सांगितल्याप्रमाणे जीवन जगून आपला कृतार्थ मानवी देह कृतार्थ करावा एवढं बोलून या ठिकाणी त्या सर्व पदाधिकाऱ्यांना, राग महाराज चतुर्मशी असतील, बाकी अन्य त्यांचे सहकारी असतील, त्या सगळ्यांना धन्यवाद देऊन या ठिकाणी मी थांबतो.